बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। आखाती राष्ट्रात सुरू असणाऱ्या युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे। मात्र या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन चुकीच्या पद्धतीनं वागणाऱ्या गॅस एजन्सीवर कठोर कायदेशीर कारवाई करा असे सक्त आदेश पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले। याचबरोबर नागरिकांना सुरळीतपणे गॅस पुरवठा करून त्यांच्यातील टंचाईची भीती दूर करावी अशी सूचनाही नामदार आबिटकर यांनी केली। जिल्ह्यात गेले आठवडाभर असणाऱ्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। यामध्ये जिल्हाधिकारी अमोल एडगे, पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी जिल्ह्यातील गॅस पुरवठ्यासंबंधी माहिती दिली। जिल्ह्यात 112 गॅस एजन्सी वितरकांद्वारे 11.5 लाख ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो। नागरिकांच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यात 65,000 गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठेही टंचाई असल्याचं दिसत नाही। केवळ पॅनिक होऊन नागरिक भराभर गॅस नोंदणी करतायत आणि एजन्सी वितरकांच्या दारात गर्दी करत आहेत। 2 दिवसांपूर्वी संदीप गॅस एजन्सी समोर झालेली घटना ही या एजन्सीच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून घडली आहे। त्याचा गॅस पुरवठ्याशी कोणताही संबंध नाही अशी माहिती मोहिनी चव्हाण यांनी दिली। बैठकीला विविध गॅस कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते। सर्वच कंपन्यांकडून गॅसचा पुरवठा सुरळीत होत आहे। येत्या 2-3 दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल असं विविध गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। दरम्यान गॅस टंचाईचा गैरफायदा उठवत ग्राहकांना वेठीला धरणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई करा, त्यांच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवा अशा सूचना नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिल्या। बऱ्याच वेळा असं होतंय की आपल्याकडे जी म्हण आहे साफ म्हणून भुई पडवणं किंवा विनाकारणच आपण एखाद्या गोष्टीची टंचाई होईल म्हणून अगदी भयभीत होऊन गरज नसताना सुद्धा रोज रांगा लावायला जाणं। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही त्याची बैठक घेतोय। यापूर्वी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा वारंवार आपल्या सगळ्यांना सूचित केलंय, कुठल्याही नागरिकांना अशा पद्धतीच्या गॅस टंचाईला असेल, पेट्रोल टंचाईला असेल सामोरं जावं लागणार नाही। यासाठी शासन स्तरावरती ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे ते एका बाजूला भारत सरकार आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासन सुद्धा करते। यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज, महापौर रूपाराणी निकम, नगरसेवक आदिल फरास उपस्थित होते।